कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात सध्या गो परिक्रमा सुरू आहे। 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत हा उपक्रम सुरू असणार आहे। कणेरी मठाच्या पुढाकारातून देशी गोवंश संवर्धनाचं काम सुरू आहे। त्याच्या प्रसारासाठी घेतलेली गो परिक्रमा काय आहे जाणून घेऊयात। शिरोळ तालुक्यात तमदलगे गावातून गो परिक्रमेची सुरुवात झाली। सत्तावीस मार्च पर्यंत 47 गावातून ही परिक्रमा चालणार आहे। देशी गाईचं महत्त्व आणि सेंद्रिय शेतीचं महत्त्व गावागावात पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं काडसिद्धेश्वर स्वामी सांगतात। जमीन विषमुक्त बनवण्यासाठी, आपलं शरीर विषमुक्त बनवण्यासाठी गाय किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठीच ही गोयात्रा निघालेली आहे। या गोयात्रेमुळे जवळजवळ 1 ते 1.5 लाखाच्या दरम्यान गायींची संख्या वाढलेली आहे, ही काही लोकांनी केलेले सर्वेतनं आढळून आलेले आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका हा भाजीपाल्याचा आगार म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणावर इथं रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर केला जातो। वर्षानुवर्ष त्याचा वापर वाढल्यानं त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर झालाय। जमिनी क्षारपड तर होतायत, शिवाय कॅन्सरचं प्रमाण सुद्धा वाढतंय। या गो परिक्रमेमुळे शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे झुकेल असा विश्वास दत्त शेतकरी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना वाटतोय। जर शेतीकडे आता आपण दुर्लक्ष केलं तर शेती आता जर बिघडली तर पुढच्या पिढीला आम्ही काय देणार? कारण आता क्षारपड जमिनीचं प्रमाण जर आमच्या तालुक्यात बघितलं तर 8,000 पासून सुरू झालेले 8,000 एकर क्षारपड झालेले आहे आणि 17,000 एकरवरती हू घातलेली आहे। आणि ही जर वाढतच जर गेलं तर आपल्या तालुक्याचं उत्पादन क्षमता अत्यंत कमी व्हायला लागेल आणि ते होऊ नये म्हणूनच आता आम्ही सावध होऊन या पद्धतीचा परिक्रमा आपण या ठिकाणी चालू केलेला आहे। कणेरी मठ आणि दत्त शेतकरी सहकारी कारखान्याच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे। या पाठोपाठ 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल असे 3 दिवस कणेरी मठावर देशी गायींचं आणि बैलांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। मानवी आरोग्य आणि जमिनीची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी देशी गायी आणि सेंद्रिय शेतीची नितांत गरज आहे। याचं महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी गो परिक्रमेसारखे उपक्रम फायदेशीर ठरणार आहेत। चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कोल्हापूर।